Good morning, everyone. Let us start working of basic buffer. Last period, we will see what is meant by buffer, how to calculate the pH of basic buffer, and today let us start the working of basic buffer, is also called action of basic buffer or mechanism of basic buffer. याला अशा तीन नावाने ओळखलं जातं. जसं आपण बघितलेलं होतं वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर किंवा ॲक्शन ऑफ ॲसिडिक बफर, इवन मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर जसं होतं अगदी तशाच पद्धतीनं मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर पाहायचं आहे. बेसिकली बफर सोल्युशनची डेफिनेशन मी पुन्हा ऐकूनच लिहितो. अ सोल्युशन हॅव्हिंग अ सोल्युशन हॅव्हिंग definite pH to raises the pH by the addition of small amount of strong acid or strong base. क्लिअर? ही आहे डेफिनेशन बफर सोल्युशनची. आता बेसिक बफर काय आहे? बेसिक बफर काय आहे? बेसिक बफर इज अ मिक्सचर ऑफ वीक बेस. बेसिक बफर इज अ मिक्सचर ऑफ weak base and its salt of strong acid. That is basic buffer. This one is a weak base and it is a salt of weak base and strong acid. Strong acid like hydrochloric acid. मग आता या ठिकाणी काय होते पहा. या ठिकाणी काय होते, NH4OH हा जो आहे it is a weak, therefore it is slightly dissociated in the forms of NH4 plus and OH minus आहे. क्लिअर? वीक आहे याचं स्लाइट डिसोसिएशन होतं. स्लाइट म्हणजे काय? 0.005% डिसोसिएशन होतं. बट अमोनियम क्लोराइड इज अ सॉल्ट, NH4Cl is a salt and it dissociate or it ionizes 100%. टोटल आयोनायझेशन होतं याचं. आयोनायझेशन झाल्यानंतर काय मिळतं? NH4 प्लस अँड Cl मायनस आहे. मग आता जो प्रश्न आहे आपला, what happened here? In these solution, greater amount of OH minus, NH4 plus ion. In these solution, greater amount of NH4 plus ion. Why? या सोल्युशन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात NH4 प्लस आयन मिळतात. का मिळतात? त्याचं रिझन लक्षात घ्या. कारण का हा जो आहे वीक बेस आहे आणि याचं डिसोसिएशन अतिशय कमी आहे, 0.0. म्हणजे जरी असला तरी याच्याकडे NH4 प्लस आहे, OH मायनस पण आहेत, कारण याचं स्लाइट डिसोसिएशन आहे, मायन्यूट डिसोसिएशन आहे. पण जेव्हा सॉल्ट डिझॉल्व करतो तेव्हा त्याचं 100% डिसोसिएशन, जेवढे आहेत तेवढे सगळेच्या सगळे आयन्स क्रिएट होतात. म्हणजे या सोल्युशनमध्ये जर NH4 प्लस जे काही असणार आहेत ते सगळेच्या सगळे सॉल्टचे आणि काही प्रमाणात या वीक बेसचे आहेत. आणि सो दॅट इज द कॉमन आयन इफेक्ट. NH4 प्लस आयन इज इन्क्रीजेस इन टू द सोल्युशन आणि जे काही OH मायनस आयन असतील, मुद्दा लक्षात घ्या, याचं प्रमाण त्या सोल्युशनमध्ये वाढलं. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस इन दिस सोल्युशन इज इन्क्रीजेस. आणि मग आता तुम्हाला माहिती आहे सॉल्टचं बॅकवर्ड रिॲक्शन नाहीच आहे, होत नाहीये. सॉल्टनी एकदा आयन क्रिएट केले
की त्याची बॅकवर्ड रिॲक्शन नाही, त्याच्यामुळे ह्याचं याच्यासोबत कंबाईन होऊन NH4 प्लस आयनचं Cl मायनस आयन सोबत कॉम्बिनेशन होऊन NH4 प्लस NH4Cl हा तयार होणारच नाही. म्हणजे या सोल्युशनमध्ये आता परिस्थिती काय आहे, जे काही डिसोसिएट झालेले आहेत, जे काही याच्याकडनं डिसोसिएट झालेले आयन आहेत ते NH4 प्लस आणि OH मायनस आयन याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि या कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे हे जे काही आहेत याच्यासोबत कंबाईन होणार नाहीत, कारण याच्यासोबत कंबाईन झालं तर याचं फॉर्मेशन शक्यच नाही, कारण दिस वन इज ओनली अँड ओनली फॉरवर्ड रिॲक्शन. ही कुठली रिॲक्शन आहे, फक्त आणि फक्त फॉरवर्ड रिॲक्शन आहे, तर ही बॅकवर्ड रिॲक्शन होतच नाही. त्याच्यामुळे याचं याच्यासोबत कॉम्बाईन होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे हे जे NH4 प्लस आयनचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, जे काही डिसोसिएट, देर इज अ मोर अमाऊंट ऑफ NH4 प्लस आयन इन द सोल्युशन, बट मायन्यूट अमाऊंट ऑफ जे काही OH मायनस आयन याच्याकडनं सेपरेट झालेत आणि त्याच्यासोबत हे NH4 प्लस आयन कंबाईन होतील आणि बॅकवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन होते. आलं का लक्षात येतपर्यंत? बॅकवर्ड डायरेक्शनला या ठिकाणी रिॲक्शन होते आणि मग आपल्याला या रिॲक्शनच्या शेवटी मिळतो काय मिळतो, NH4 प्लस NH4OH हे मिळतं. कधी, या ठिकाणी इकडे येईल NH4 प्लस कुठून आलेले याच्यातलं कॉन्सन्ट्रेशन आणि जे काही डिसोसिएट झालेले ते. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झाला कन्सेप्ट? चला पहा, व्यवस्थित पहा सगळ्यांनी काळजीपूर्वक काय चाललेलं आहे ते. येते का लक्षात? चला पुढे जाऊ मग आपण. मग आपली जी डेफिनेशन आहे, मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर किंवा ऍक्शन ऑफ बेसिक बफर किंवा वर्किंग ऑफ बेसिक बफर, बफर सोल्युशन म्हटल्यानंतर त्याचा पीएच बदलत नाही. बघा, टू रेजिस द पीएच, त्याचा पीएच बदलत नाही जरी तुम्ही ॲडिशन केली स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिडची, स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस. यापैकी या दोघांपैकी कुठल्याही एका घटकाची जरी ॲडिशन, कुठल्याही एका कॉन्स्टिट्युएंटची जरी याच्यामध्ये ॲडिशन केली तरी याचा पीएच बदलत नाही. क्लिअर? तर मग कसं काय? पहिल्यांदा आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड ॲड करू. फर्स्ट ऑफ ऑल वी ॲड द सम स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. मग हा तर माहिती आहे तुम्हाला, याच्यामध्ये जर HCl ॲड केला, इट डिसोसिएटेड इन द फॉर्म्स ऑफ H प्लस अँड Cl मायनस आयन. आता तुम्हाला माहिती आहे ही रिॲक्शन कोणती आहे, हा कोण आहे बेस, हा कोण आहे ॲसिड. काय होईल, रिॲक्शन होईल कोणती, न्यूट्रलायझेशन. काय मिळेल, सॉल्ट. या रिॲक्शनच्या अंती तुम्हाला काय मिळतं, इकडे पहा, NH4OH plus HCl is converted into NH4Cl plus H2O. आता NH4Cl हा जो आहे तर याच्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे आणि मग याचा पीएच किती, 7. याचा पीएच किती, बरं ठीक आहे, पीएच जरी 7 असला, कारण का पीएच 7 असण्याचा, बिकॉज इट इज द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही रिॲक्शन न्यूट्रलायझेशन असल्यामुळं याचा पीएच 7 येणं शक्य आहे. पण त्याच्यामध्ये दुसरा कंडिशन, दुसरं कोण आहे, बेस आहे. याच्यासोबत जेव्हा ॲसिड रिॲक्ट होतो ना, याच्यासोबत जेव्हा ॲसिड रिॲक्ट होतो, ॲसिड रिॲक्ट झाल्यानंतर सॉल्ट तयार झाला. सॉल्ट तयार झाला म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी जरी बेसिक असल्या, सॉल्टचा पीएच न्यूट्रल असतो, पण त्याच्यामध्ये आणखीन काही प्रमाणात बेस अवेलेबल आहे म्हणून त्याचा पीएच बेसिक येतो. बघा, याच्यामुळं काय होतं, जेव्हा याच्यासोबत HCl ॲड करतो, HCl म्हणजे H प्लस आयन याच्यामध्ये ॲड होतो, तेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. कोणाचं, बेसिक आयनचं. कंबाईन्स विथ OH मायनस आयन टू फॉर्म H2O. बघा ना, आता हा प्रॉपर्टी काय दाखवतो, हा बेसिक प्रॉपर्टी दाखवतो. आणि याच्यासोबत HCl ची रिॲक्शन झाली
तर हा बेसिक प्रॉपर्टी दाखवत असल्या कारणाने OH मायनस म्हणजेच बेसच्या प्रॉपर्टी स्टेप बाय स्टेप जेवढे मोल्स ऑफ HCl आहेत तेवढे मोल्स ऑफ HCl याच्यासोबत रिॲक्ट होत असताना बेसिक प्रॉपर्टी डिक्रीज होतील. बरोबर ना? बेसिक प्रॉपर्टी डिक्रीज होतील आणि मग ती बेसिक प्रॉपर्टी डिक्रीज होत असताना ते रिस्टोअर्ड व्हाव्यात, त्या प्रॉपर्टी रिस्टोअर व्हाव्यात यासाठी NH4 प्लस म्हणजे NH4OH बघा आता इथं याच्यासोबत रिॲक्शन झाली, याच्यासोबत रिॲक्शन HCl ची झाली की OH मायनस आयन कमी झाले. बरोबर ना? OH मायनस आयन कारण का याच्यामधले जे OH मायनस आयन या H सोबत याच्यामध्ये जे काही OH मायनस आयन आहेत या H सोबत कंबाईन झाले आणि H2O तयार झाला. म्हणजे हे जे सोल्युशन आहे याच्यामधले OH मायनस म्हणजे आता रिॲक्शन कशी चालली फॉरवर्ड डायरेक्शनला चाललेली आहे कारण आला OH मायनस पकडे H प्लस H2O तयार होतो आणि NH4Cl तयार होतो म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आता डिक्रीज व्हायला लागलेलं आहे. मग आपण याच्याच मध्ये या सोल्युशन मध्ये आपण सम स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड ऍड करू. सॉरी स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलेला आहे, आता स्ट्रॉंग बेस ऍड करू. स्ट्रॉंग बेस ऍड केल्यानंतर बघा NH4OH याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग बेस ऍड केल्यानंतर याच्यामध्ये हा डिसोसिएट झाला कारण या रिॲक्शनच्या NH4 प्लस प्लस OH मायनस आयन आणि याच्यामध्ये NaOH ऍड केल्यानंतर हा फुल्ली डिसोसिएट होतो Na प्लस प्लस OH मायनस आयन. आता या ठिकाणी याच्यामुळं हे जे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत चाललेलं आहे उद्या लक्षात घ्या HCl सोबत रिॲक्शन होत असताना OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत चाललेलं आहे. जेव्हा तुम्ही NaOH ऍड करता NaOH ऍड करत असताना OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातं म्हणजे अकॉर्डिंग टू द कॉमन आयन इफेक्ट. आणि मग आता इथं काय होतंय माहिती आहे का या ठिकाणी याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला लागलं. ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत नाही कारण हा स्ट्रॉंग आहे 100% डिसोसिएट झालाय म्हणजे इथं फक्त Na प्लस आणि OH मायनस आयनच मिळतील आणि मग या ठिकाणी ही रिॲक्शन पॉसिबल आहे बॅकवर्ड डायरेक्शनला आणि मिळतं आपल्याला NH4OH. म्हणजे या ठिकाणी परत बेसिक प्रॉपर्टी ॲज इट इज रिमेन्स मेंटेन. सो इन दिस वे टू वर्क द बेसिक बफर. लक्षात आलं का बघा या ठिकाणी कॉमन आयन इफेक्ट रिप्रेझेंट केला जातो. या कॉमन आयन इफेक्टच्या कारणाने concentration of OH minus ion in this solution is increases, that is a common ion. This reaction is cannot be written backward direction, so OH minus ion is combines with NH4 plus and formation of backward direction also due to the formation of ammonium hydroxide and to produce the backward direction reaction. तर अशा प्रकारे बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन होऊन अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होते. इथं NH4Cl तयार झाला आहे, इथं NH4OH तयार झाला आहे. म्हणजे या सोल्युशनमध्ये जे काही महत्त्वाचे बेसिक बफर सोल्युशनमध्ये जे काही ज्याच्यामुळं त्याचा pH बदलत नाही ते कन्स्टिट्युएंट ॲज इट इज मेंटेन होतात. त्याच्यामुळं बेसिक बफरचा pH डिस्टर्ब होत नाही. बट मायन्यूट केसेसमध्ये त्याचा pH चेंज होऊ शकतो, काही अडचण नाही. बट देर इज अ व्हेरी स्मॉल प्रपोर्शन, अतिशय कमी प्रमाणात त्याचा pH चेंज होतो. अदरवाईज बफर सोल्युशनचा pH बदलत नाही. क्लिअर इथपर्यंत? नक्की. चला पुढे जाऊ. आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आपल्याला हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट अँड इट इज अ लास्ट पॉईंट ऑफ द टॉपिक. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला. सॉल्ट हायड्रोलिसिस त्यालाच म्हणायचं. और
हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. पहा, सॉल्टचं हायड्रोलिसिस करायचंय म्हणजे नेमकं काय करायचं? सॉल्टचं हायड्रोलिसिस करणे म्हणजे सॉल्टची वॉटर सोबत रिॲक्शन करणे, याला म्हणायचं सॉल्ट हायड्रोलिसिस किंवा हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. लक्षात येते की बघा, वॉटर सोबत रिॲक्शन करायचंय सॉल्टची वॉटर सोबत रिॲक्शन करणे म्हणजे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. मग डेफिनेशन काय ते? इट इज द प्रोसेस किंवा इट इज अ रिॲक्शन इन विच salt is reacts with water and formation of cation and anion. लक्षात घ्या, उद्या वाटलं तर डेफिनेशन लिहितो मी. The reaction in which the formation of cation or anion, cation and anion or both the ion when salt is reacts with water at given temperature is called hydrolysis of salt. Concept आला का बघा? The reaction in which formation of, definition लिहितो मी या ठिकाणी hydrolysis of salt. The reaction in which formation of cation, याला पॉझिटिव्हली चार्ज म्हणू, and anion, याला म्हणून निगेटिव्ह चार्ज, or both the ion, कधी formation of cation and anion or both the ion when salt is reacts with water. Salt is reacts with water at given temperature. At given temperature it's called hydrolysis of salt. मुद्दा लक्षात घ्या, थोडंसं आले का इथपर्यंत? पहा, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट कळलं का? द रिॲक्शन इन विच, अशा प्रकारची रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शन मध्ये कॅटायन आणि ॲनायन मिळतात किंवा दोनही आयन मिळतात. कधी मिळतात? जेव्हा सॉल्टची वॉटर सोबत रिॲक्शन झाल्यानंतर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला जेव्हा सॉल्टची वॉटर सोबत रिॲक्शन होते त्यावेळेस ही प्रोसेस मिळते. याला आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट असं म्हणतो. क्लिअर? याला काय म्हणतो आपण? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. मग आता सॉल्ट किती आहेत आणि कसे आहेत? आपल्याकडे 4 प्रकारचे सॉल्ट येतात. देर आर द 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. देर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट. हा अतिशय जुना कन्सेप्ट आहे. लक्षात आलं बघा, हा अतिशय जुना कन्सेप्ट आहे. सॉल्ट कुठले कुठले? नंबर 1 सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग ॲसिड प्लस स्ट्रॉन्ग बेस. दुसरा सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग ॲसिड प्लस वीक बेस. तिसरा सॉल्ट ऑफ स्ट्रॉन्ग बेस. प्लस वीक ॲसिड. आणि चौथा आहे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉन्ग बेस करू पण इथं वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. या ठिकाणी वीक ॲसिड अँड वीक बेस. या 4 प्रकारचे सॉल्ट आहेत. अशा आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस 1, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस 2, तिसरा सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस तिसरा आणि वीक ॲसिड वीक बेस चौथा. असे 4 प्रकारचे सॉल्ट आहेत. पण या चार पैकी हे 3 सॉल्ट
हायड्रोलिसिस करतात आणि हा इट इट इज नॉट it is not produces hydrolysis. It is not produces hydrolysis आणि खालचे जे उरलेले आहेत तीन shows hydrolysis. It shows hydrolysis. It shows hydrolysis. आता हायड्रोलिसिस म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं आहे आय थिंक. म्हणजे जेव्हा सॉल्ट वॉटरमध्ये ऍड केला, सॉल्ट हा जर वॉटरमध्ये ऍड केला तर वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर कॅटायन किंवा ॲनायनचं किंवा दोनही आयनचं फॉर्मेशन करतो, त्याला आपण हायड्रोलिसिस म्हणतो. आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस हायड्रोलिसिस करत नाहीत. मग ज्या सॉल्टमध्ये वीक कंपोनंट असतो अशाच प्रकारचे सॉल्ट हायड्रोलिसिस करतात. मग याच्यामध्ये वीक आहे, हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट कशापासून तयार झाला, वीक बेस हायड्रोलिसिस करतो. हा सॉल्ट कशापासून तयार झाला, वीक ऍसिड हायड्रोलिसिस करतो. हे तर दोन्ही वीक आहेत, याच्यामध्ये सुद्धा हायड्रोलिसिस होतं. पण ज्याच्यामध्ये जो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला आहे, द सॉल्ट विच इज मेड अप ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आर दोज सॉल्ट डज नॉट प्रोड्यूस किंवा इट नॉट shows hydrolysis. It cannot shows hydrolysis property. का बरं हायड्रोलिसिस प्रॉपर्टी रिप्रेझेंट करत नाही, त्याच्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे थोडीशी. हायड्रोलिसिस तो करणार नाही, का करणार नाही त्याचं एक एक्झाम्पल पहा. HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, NaOH स्ट्रॉंग बेस आहे, यापासून तयार झाला NaCl प्लस H2O. स्ट्रॉंग acid, strong base, it is salt of strong acid and water. आता मुद्दा इथं लक्षात ठेवायचा, या सॉल्टचं या दोघांपासून जो तयार झालेला सॉल्ट आहे त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. क्लिअर ना. इथं लिहिलेलं आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस इट इज नॉट प्रोड्यूस हायड्रोलिसिस किंवा इट नॉट शोज हायड्रोलिसिस. कारण हा फक्त सॉल्ट असा आहे तो हायड्रोलिसिस शो करत नाही. कारण पहा, फॉर एक्झाम्पल HClचं फॉर्मेशन H प्लस आणि Cl मायनस मध्ये होतं, पण H आणि Cl कारण हा स्ट्रॉंग आहे हा 100% डिसोसिएट होतो. 100% डिसोसिएट झाल्यानंतर H प्लस आणि Cl मायनस मध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं, पण पुन्हा H प्लस आणि Cl मायनसचं कन्व्हर्शन म्हणजे ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला नाहीये, या डायरेक्शनला ही रिॲक्शन पॉसिबलच नाहीये. लक्षात आलं का, ही रिॲक्शन पॉसिबल नाही. दुसरी कंडिशन NaOH जो आहे NaOHचं कन्व्हर्शन काय होत आहे, Na प्लस आणि OH मायनस मध्ये होत आहे. आता Na प्लस म्हणजे हा पुन्हा या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर Na प्लस ही सुद्धा बॅकवर्ड रिॲक्शन नाहीये, ही सुद्धा बॅकवर्ड रिॲक्शन नाहीये. मग आता जो मुद्दा आहे आपल्याकडे, हे जे तयार झालं हायड्रोलिसिस करताना आपण काय लिहितो, हायड्रोलिसिस करणे म्हणजे काय आहे, NaCl प्लस H2O इज कन्वर्टेड इनटू NaOH अँड HCl. अहो ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला होणं शक्यच नाही ना. काळजीपूर्वक पहा, Na काय करतो म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडची प्रॉपर्टी काय, ऍसिड काय करतो किंवा बेस काय करतो, ऍसिड काय काम करतो, एखाद्या सोल्युशन मध्ये असेल तर तो H प्लस आयन सेपरेट करतो, H प्लस आयन कंबाईन नाही करत, H प्लस आयन सेपरेट करतो. HCl सोल्युशन मध्ये आहे, H प्लस आयन सेपरेट केले, पुन्हा HClचं फॉर्मेशन नाही. NaOH सोल्युशन मध्ये आहे, Na प्लस आणि OH मायनस आयन सेपरेट केला, पुन्हा NaOH मध्ये फॉर्मेशन नाही. मग तयार काय राहिलं, उरलं काय सोल्युशन मध्ये, उरलं काय, ही रिॲक्शन अशी पॉसिबल नाहीच आहे. का,
का? कारण हे Na प्लस याच्यासोबत कंबाईन झालं तर ही रिॲक्शन पॉसिबल नाही आहे. कारण बॅकवर्ड डायरेक्शननी Na प्लस आणि OH मायनस आयन कंबाईन होऊन NaOH होऊ शकत नाही. H प्लस आणि Cl मायनस H प्लस आणि Cl मायनसचं फॉर्मेशन HCl मध्ये होणं शक्य नाही. कारण बॅकवर्ड रिॲक्शन आहे. ॲसिड हा ऑलवेज produces, acid is always generate H plus ion and base generate OH minus ion. Therefore, these two type of reaction is not possible. These two types of reaction is not possible. Therefore, this salt cannot be hydrolyzed. हा सॉल्ट हायड्रोलिसिस रिॲक्शन होऊन या प्रकारचे प्रोडक्ट तयार होणं शक्यच नाही. मग होतं काय हे जेव्हा दोघं रिॲक्ट होतील तेव्हा H2Oचं फॉर्मेशन होतं आणि NaCl त्याच्यामध्ये ॲज इट इज राहतो, त्याचं फॉर्मेशन होत नाही. मग कॅटायन आणि ॲनायन तर याच्यामध्ये बिलकुल तयार होत नाही. म्हणजे ह्या सोल्युशनचा pH सुद्धा बदलत नाही. याचा pH ऑलवेज 7 असतो. कारण का? त्याचं डिसोसिएशनच झालेलं नाही. लक्षात येते का? त्याचं डिसोसिएशन. म्हणूनच म्हटलं जो सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड इवन स्ट्रॉंग बेस याच्यावरती लक्षात ठेवा. याला नीटला आणि जेईला अतिशय सुंदर थिअरॉटिकल क्वेश्चन आहेत. आणि बरेच जण आपण काय करतो, सॉल्टचं हायड्रोलिसिस केलं की ॲसिड आणि बेस मिळतात असं आपण दणकन लिहून जातो. पण कोणत्या ॲसिड आणि बेसचं? ज्याच्यामध्ये किंवा जो सॉल्ट वीक कन्स्टिट्युएंट पासून तयार झालेला आहे त्याचं 100% हायड्रोलिसिस होतं आणि जो सॉल्ट वीक कन्स्टिट्युएंट पासून तयार झालेला नाही त्याचं मात्र हायड्रोलिसिस होत नाही. क्लिअर? सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत का? पहा. क्लिअर? चला मग आता पहिली कंडिशन, आपला पहिला सॉल्ट क्लिअर झाला की जो सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला आहे त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. पण जो सॉल्ट वीक कन्स्टिट्युएंट पासून तयार झालेला आहे त्याचं हायड्रोलिसिस होतं. हे आपण आता कन्फर्म केलेलं आहे. का हायड्रोलिसिस होत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा बरोबर आहे का? सगळ्या गोष्टी क्लिअर करा. ऑल क्लिअर? हे जर झालं असेल, ऑल क्लिअर, इथंपर्यंत आपण हायड्रोलिसिस केलं. ही पहिली कंडिशन संपलेली आहे. ज्या सॉल्टचं हायड्रोलिसिस होत नाही हे कन्फर्म झालं. आता ज्याचं हायड्रोलिसिस होते त्याचं काय करायचंय हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात ज्याचे हायड्रोलिसिस होते ते हायड्रोलिसिस केल्यानंतर ते सॉल्ट कसे हायड्रोलिसिस करतात आणि काय प्रोसेस होते याचं ऑब्झर्वेशन आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करायचं आहे. तोपर्यंत तुर्तास याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.